का सामान्य नेतृत्व आणि असामान्य व्यक्तिमत्व त्यांचं राहिलं. एक कठोर प्रशासक, उत्तम प्रकारे जनसामान्यांच्या करता घेतलेले निर्णय, त्यामध्ये विशेष करून जेवढी आपली नद्या आहेत त्या नद्या संवर्धनाचं काम असेल, कुणी घाट बांधण्याचं काम असेल, अनेक गावात बंद पडलेले बारो त्याचं पुनर्जीवन असेल, आणि मोगलांच्या आक्रमणाने जेवढी मंदिरं उद्ध्वस्त झाली त्या मंदिराची पुनर्बांधणी असेल, अशा अनेक प्रकारच्या गावातून हे उभं केलेलं काम आपल्या सर्वांनाच नेहमीच प्रेरणादायी आहे. आणि त्यांच्याच मग या शताब्दी निमित्तानं त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी या यात्रेचा प्रवास होणार आहे. मला आनंद आहे की आज आपल्या संदर्भात येताना आमच्या सगळ्या यात्रेचं आपण स्वागत केलं. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आणि संकल्प आपण केलेला आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारावर मार्गक्रमण करत दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपल्या सिन्नर तालुक्याकरता माणिकराव सारखं मला आग्रह असतो. दमणगंगा वैतरणा गोदावरी त्या दुष्काळी भागाकरता आम्ही 12,000 कोटीचा प्रकल्प आता मंजूर केलेला आहे. महाराष्ट्रात पुढच्या 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष निविदा प्रत्यक्ष करतोय. आणि जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर सिन्नर आणि भोजापूरच्या कार्यक्षेत्रात किती पाणी देण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. पहिल्या मी पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या स्मृतीला स्मरून मुद्दाम अतिशय जबाबदारीने हे विधान केले आणि सिन्नरकरांचा कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्याचं पुण्य माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मिळणार आहे. आणि निश्चितपणे आज या यात्रेची एक निष्पत्ती आहे या सिन्नर तालुक्यात